या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपल्या वडिलांच्या नावाचा जागर या 4 दिवसीय टुर्नामेंटच्या माध्यमातून संतोषजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभा करण्यात आला। त्याला ज्या ज्या मित्रपरिवाराने साथ दिली आहे त्यांचं देखील आपण विशेष कौतुक या ठिकाणी करतोय। खूप मोठी स्पर्धा, खूप मोठं आयोजन, खूप मोठं नियोजन। अगदी 2 दिवस आपण 10चा पोल पाहिला। आज देखील 10 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। चला जशी मॅचला सुरुवात होईल आपण दोन्ही संघांना विनंती करूया आपला एक 12वा प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण जॉईन करायचा आहे। खरं तर 12वा खेळाडू म्हणजे आपल्या संघाचा आरसा असतो। आपल्या सर्व खेळाडूंची नावं तो आमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे 12वा खेळाडू कंपल्सरी आपण पाठवायचा आहे। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्याशी जॉईन झालेले आहेत। खरं तर दोन्ही दर्जेदार संघामधील ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल। उरण तालुक्यातील 2 महाशक्ती खरं तर आपल्याला पाहायला मिळाला। या सीझनमध्ये नक्कीच आमच्या BCC भेंडकल संघाचा खेळ चांगला राहिला, परंतु आम्ही गोवटणे संघाला देखील या सीझनमध्ये फक्त एक रजनीचं पारितोषिक पटकावताना पाहिलं। गेल्या वर्षी अगदी मोठ्या फॉर्ममध्ये असलेला गोवटणे संघ यावर्षी थोडासा बॅकफुटवरतीच पाहायला मिळाला, परंतु याही मॅचमध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला आपल्याला जरूर नक्कीच मिळणार आहे। कारण की गोवटणे संघ म्हटला तर नक्कीच आमचे स्नेही मित्र, आमचे जिवलग मित्र, दोस्ती दुनियेतील राजा माणूस सुनीलजी वर्तक यांच्या गावातील हा संघ आहे आणि त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या संघासाठी पोहोचवलेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच ते जसे उपस्थित होते त्यांना देखील आपण विनंती करूया आपण देखील आमच्या या व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे। चला गोवटणे संघ आपली सलामीची जोडी आता आपण मैदानामध्ये एंटर करणं गरजेचं राहील। थोडासा उशीरच झाला आणि गोवटणे संघाची सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। चला 5 ओव्हरची मॅच आहे। 2 षटकाचं मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल। पहिल्या षटकामध्ये 2, दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला डीपमध्ये लावण्याची मुभा असेल। दरम्यानच्या काळामध्ये एक छोटीशी टीम मीटिंग पाहायला मिळते BCC भेंडकल या संघाकडून। या चला सामन्याला सुरुवात होते। पंचाच्या भूमिकेमध्ये आपण मेन पंचाच्या भूमिकेमध्ये राजेंद्र घरत, आमचे राजू दादा, नवीन शेवा गावातील अगदी उत्कृष्ट पंच, अगदी रायगड जिल्ह्याची नक्कीच पंचांची परीक्षा ते उत्तीर्ण झालेलं पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला भेंडकल गावातील उरण पंच असोसिएशनचे दर्जेदार पंच आपण शरदजी म्हात्रे यांना पाहू शकाल। चला सलामीची जोडी एका बाजूला साहिल गावंड आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वस्तिक गावंड बंधूची जोडी यावेळेला मैदानामध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। साहिल आणि स्वस्तिक आणि त्यांना मारा करण्यासाठी BCC भेंडकल संघाकडून कुठलं क्षेपणास्त्र मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजीसाठी साहिलला पाचारण करण्यात आला। चला क्षेत्ररक्षणाची धुरा या ठिकाणी सांभाळली जाईल। मैदानामध्ये चप्प्यावरती क्षेत्ररक्षक आता तैनात पाहायला मिळतील। अंतर्वर्तुळामध्ये आपण एक खेळाडू शॉर्ट पाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन,
ला पाहू शकाल. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे, एक खेळाडू गलीमध्ये आहे, एक खेळाडू बॅकवर्ड पॉईंटला आपल्याला पाहायला मिळतो. एक मिड ऑफला तैनात करण्यात आला, एक खेळाडू मिडऑनला तैनात करण्यात आला आणि बाह्य वर्तुळामध्ये आपण एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला पाहू शकाल, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. ही क्षेत्ररक्षकाची व्यवरचना आपल्याला पाहायला मिळते. चला कॉलनी एंडकडून पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल. प्रारंभ आणि आजच्या मॅचला करूया शुभारंभ. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू जोरदार मारला, अगदी फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर. आज चेंडू निघून जातोय, दणदणीत कणखणीत चौकार. चला पहिल्या चेंडूवरती साहिल गावंडच्या बॅटमधून तडाखा पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगला असं म्हटलं जातं. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी खणखणीत सुरुवात करण्यात आली आहे. खूप छान क्रीडांगण. प्रत्येक खेळाडूला या मैदानामध्ये खेळण्याची इच्छा जागृत व्हावी, प्रत्येक खेळाडूला हेवा वाटावा, याचं दर्जेदार मैदान आहे. यावेळेला चेंडूची गतीच काढून घेतली होती. खरं तर हा चेंडू रीड करता आला नाही. अगदी या फास्ट क्रिकेटमध्ये हा स्लोवर वन तुम्हाला यश देऊन जाताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी हळूवार टाकलेला चेंडूवरती साहिल थोडासा गोंधळला. यावेळेला पहा चेंज ऑफ पेस, अगदी गती वाढवली आणि हा फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहायला मिळाला आणि हा देखील चेंडू मात्र साहिलला रीड करता आला नाही. आणखी एक डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर पहिल्या चेंडूवरती साहिलच्या बॅटमधून चौकार जरूर आला होता, परंतु दोन चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळालं. यावेळेला व्हेरिएशन महागात पडलाय. कव्हरच्या वरून मारला आणि चेंडू मात्र निघून गेला, अगदी कव्हर सीमारेखेच्या बाहेर. आणखी एक चौकार. या ठिकाणी पहा गोलंदाजानं थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा वळवण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी पहा साहिलने मात्र तो अचूक हेरला. आणखी एक चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र 8 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेला समोरच्या बाजूनं फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्यानं मात्र रनिंग झेल टिपलाय. पहा उलट धावत जाऊन यावेळेला झेल टिपण्यात आला. त्यामुळे साहिल गावंड नावाचं वादळ या ठिकाणी शांत होत आहे. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला दणका बसला. खरं तर हा चेंडू लॉफ केला होता, एलिव्हेशन कमी. चेंडू उंचावरती गेल्यानंतर चेंडूच्या ताकदीचं इंधन संपलं, परंतु कम्मालीचा रनिंग झेल घेतला त्या क्षेत्ररक्षकाने. यज्ञेश होता कम्मालीचा, यज्ञेशने घेतलेला झेल, कारण की शेवटपर्यंत त्यांना नजर हटवलीच नाही. तो शेवटच्या क्षणी पडला, लोळला, परंतु त्यानं झेल नाही सोडला. त्यामुळे या ठिकाणी साहिल गावंडच्या खेळीचा अंत झाला. दरम्यान त्याची जागा भरण्यासाठी नेट नंबर 3 वरती नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. संकेत म्हात्रे. चला नवीन बॅटर संकेत म्हात्रे मैदानामध्ये. चला या षटकातील शेवटचा बॉल म्हणजे पॉवर प्लेचं पहिलं षटक जवळपास संपाच्या बेतावरती आहे. नवीन बॅटर संकेत म्हात्रे मैदानामध्ये आला. हलक्या हातानं बॅट टू द बॉलर हा चेंडू खेळून काढला. गोलंदाज साहिलनं तो चेंडू पकडला आणि दरम्यान षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, पहिल्या षटकामध्ये एक गडी देखील गमावला. चला पंच मात्र, चला टाइम आलेट असेल, मी आपण विनंती करतोय 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. BCC भेंडकल संघाला आपण विनंती करूया की आपण थोडासा वेळ घ्यायचा नाहीये. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. वेळ थोडासा घालवला तर नक्कीच तुमचा एक खेळाडू आपण सर्कलच्या आतमध्ये देखील घेऊ शकतोय, कारण की आज 10चा पोल आहे. चलो गोलंदाजामध्ये पहिला बदल आपण पाहू शकाल. हितेन भोईर गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आज हितेन
तर क्षेत्ररक्षण, फिल्डिंग, बॅटिंग जर आपण पाहिली तर कौतुक त्याचं आपण जरूर करणार आहे. अगदी कलफिटमध्ये जाऊन अगदी स्वतःला तंदुरुस्त केला, अगदी फिट झालेला खेळाडू या ठिकाणी गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल तुम्हाला जाणवणार आहे, कारण की 3 खेळाडू डीपमध्ये लावण्याची मुभा असेल, ज्यातील एक खेळाडू आता लॉंग ऑनमध्ये वाढवण्यात आला. लॉंग ऑफ आणि मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक होता. आता मात्र 3 खेळाडू आल्यामुळे आणखी एक खेळाडू आपण पाहू शकाल लॉंग ऑनमध्ये तैनात करण्यात आला. दरम्यान पहिला चेंडू खराब, ऑफस्टंपच्या खूपसा बाहेर निघून गेला आणि या ठिकाणी पंचांनी हा चेंडू अवंतर असल्याची नोंद दिली आहे. त्यामुळे आणखी एक धाव हळूवार गोवटणे संघाच्या खात्यामध्ये वाढ होईल. 9 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या पूर्व विभागातील एक आक्रमक संघ म्हणून गोवटणे संघाची खूप ओळख राहिली आहे. यावेळेला फटका एलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि बहुतेक झेल टिपण्यात आला. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. खरं तर जसपाल त्याचं कौतुक करूया, गुरिया नावाने देखील या खेळाडूला संबोधलं जातं आणि त्यांना मात्र शेवटपर्यंत नजर ठेवली. म्हणजे सलामीला आलेली जोडी आता मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बसला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी डगआउटमध्ये जाऊन बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्याची जागा भरण्यासाठी आणखी एक नवीन फलंदाज निशांत वर्तक मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. खरं तर निशांत वर्तक गोवटणे संघाचा एक हार्ड हिटर बॅट्समन, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या तिन्ही क्रियेमध्ये अगदी तरबेज आहे आणि खूप मोठी मोठी पारितोषिक याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर या खेळाडूच्या नावावरती स्वप्नातील बाईक देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. तो निशांत वर्तक यावेळेला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडंसं व्हेरिएशन, फुलर लेनचा चेंडू थोडीशी गती काढून घेतली होती. नेटचा चेंडू बॅटवरती आला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी, लाईन चांगली, लेन चांगली, टप्पा चांगला, पिचिंग लाईन चांगली, इम्पॅक्ट लाईन चांगली आणि त्यामुळे यशस्वी होताना पाहायला मिळतं. खरं तर या गोलंदाजानं आपल्या गोलांची सुरुवात खराब चेंडूने केली होती. यावेळेला कव्हरला चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक पोहोचला नाही आणि हा चेंडू दन 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 करत निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. आणखी एक चौकार पाहायला मिळतोय निशांतच्या बॅटमधून, कारण की निशांत एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. मैदानाच्या चौभोवतारा चांगली फलंदाजी तो करू शकतोय. त्यानं मात्र या मैदानाचा पूर्णपणे अगदी जायजा घेतला आणि एक चांगला फटका त्यानं सजवलेला आपल्याला पाहायला मिळाला. यामुळे दांडी गुल केली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केला आणि हा गोवटणे संघाला मोठा धक्का असेल, कारण की निशांत वर्तक सारखं एक मोठं नाव आता मात्र मैदानाच्या बाहेर गेलं. खरं तर गोवटणे संघाला ज्या खेळाडूवरती मोठी आशा होती ना, तो खेळाडू आपल्या संघाची साथ सोडतोय. तिसरा मोठा हादरा या ठिकाणी गोवटणे संघाला लागला. चला नवीन बॅटर रोहित पाटील मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. खरं तर रोहित पाटील म्हटलं तर गतवर्षी समर्थ चषकामध्ये ज्यांना मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर पटकवली होती, तोच रोहित पाटील यावेळेला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण स्वस्तिक मात्रेला देखील पाहतोय, संकेत मात्रेला देखील पाहतोय. चला चांगली गोलंदाजी आताच्या ठिकाणी पाहायला मिळाली. चला एक कुंदर गोलंदाजीचा स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. थांबून ठेवला, धावा होत नाहीये, थोडासा दबाव आहे. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला. चेंडू निघालाय कव्हरला.
क्षेत्ररक्षक जिथपर्यंत फील्ड करेल ना, या ठिकाणी रोहितने मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. चला, या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या गोवटणे संघाची जाऊन पोहोचली आहे ती 15च्या घरामध्ये. खरं तर या 2 दिवसामध्ये आपण पाहिला तर सर्वात मोठा स्कोर आपण BCC भेंडकल ब संघाने कालच्या रात्रीमध्ये काढलेला पाहिला होता. पुन्हा एकदा एक व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंडू हलक्याच कट झाला, रोहितला मात्र समजला नाही आणि दरम्यान अगदी 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. या 12 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त आमच्या गोवटणे संघाला 15 धावा जमवता आले आणि या 15 धावा जमवत असताना त्यांचे 3 खंदे फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. चला, BCC भेंडकल संघाला आपण विनंती करूया, टाइम आलेट असेल, थोडासा वेळ वाचवायचा आहे. आपण खेळ वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. दरम्यान आपण पुढच्या मॅचसाठी देखील दोन्ही संघांना इन्व्हाइट करत आहोत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे आपण आल्याची आपण नोंद द्यायची आहे. SPCC नवीन शेवा आणि त्याच्या अगेन्स्ट मोरिया सावरकर, आई शांतेश्वरी क्रिकेट क्लब नवीन शेवा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण मोरिया संघ सावरकर यांच्या दरम्यान दुसरी मॅच पाहणार आहोत. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण या ठिकाणी विनंती करतोय की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय त्याच्या अगोदर जरी आलेत काही हरकत नाही, आपण टॉस उरकून घेऊ जेणेकरून वेळ आपल्याला वाचवता येईल. चला, गोलंदाजामध्ये आणखी एक बदल आपल्याला पाहायला मिळतोय. यज्ञेश, चला यज्ञेश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. तर उंची जरी लहान असली या खेळाडूची, तरी क्रिकेटमध्ये खूप मोठी उंची या खेळाडूंना गाठली आहे. अगदी लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, चांगले खेळतो हा खेळाडू. यावेळेला पहिला चेंडू जोरदार प्रहार पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चूक करतोय या ठिकाणी. यज्ञेशला चेंडू गॅदर्ड करता आला नाही, अन्यथा एक रनआउटचा बळी मिळवता आला असता. आणखी एक सिंगल पाहायला मिळते. दरम्यानच्या काळामध्ये आमचे साई सेवक गणेश दादांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी साईबाबांच्या 11 वचनाशी कटिबद्ध असणारा हा व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक वर्षी मुंबई मधून निघाली मानाची दिंडी आणि त्याच्यामध्ये पदयात्री आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील वेलकम आपण सहर्ष स्वागत करतोय. हलक्या हातानं कव्हर लाईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, सिंगल मिळेल. आता मात्र नक्कीच चांगले चांगले फटके कन्वर्ट करावे लागतील. धाबा वाढल्या नाही आहेत, मोठे मोठे फटके या ठिकाणी नक्कीच मारावे लागणार आहेत. खरं तर आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षणाची बाजू नक्कीच आमच्या भेंडकल संघाची चांगली आहे आणि जशा प्रकारे गोलंदाजी होते ना तसं क्षेत्ररक्षण मात्र आमच्या भेंडकल संघाने लावलं आहे. यावेळेला फटका चांगला आहे, स्वीट साऊंड. ओ हो, ही त्यांच्या हाताचं चुंबन घेऊन चेंडू निघून गेला. 6 धावांसाठी एक बेधुंद षटकार. खरं तर हा चांगला झेल झाला असता, परंतु हितेनने प्रयत्न केले, प्रयत्नांच्या पराकाष्ठा केली, परंतु शेवटच्या क्षणी त्याच्या हातातून हा चेंडू, कारण की आवाजच इतका स्वीट आला होता की त्या चेंडूवरती या फलंदाजानं 6 धावांची जवळपास मोहरच छापली होती. आणि नक्कीच आमच्या गोवटणे संघाला CPR देणारा षटकार पाहायला मिळाला. चला, 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचली. आता धावा आकार घेईल. यावेळेला आणखी एक बॅक टू बॅक, वन मोर मॅग्निफिसंट सिक्सर. संकेत मात्रेच्या बॅट मधून आणखी एक तडाखा षटकार. खरोखर जसा पहिला लागला ना, संकेतला चेवच आला, त्याने आणखी एक ठोकला. आता यज्ञेच्या गोलंदाजीचा अंदाज त्याला आला आणि आता मात्र धावांना रंग यायला लागला. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 29 धावा. खरं तर आता मात्र हितेनला थोडीशी टीम मीटिंग घ्यायला भागच पडलं. आता मात्र थोडासा सल्ला नक्कीच या ठिकाणी गोलंदाजापर्यंत पोहोचवला जाईल की आताच्या घडीला गोलंदाजी कशी राहिली पाहिजे.
खरं तर या खेळाडूचा बॉटम हँडचा वापर चांगला आहे. बॅकलिप पाहिली, ऑन साईडला मोठा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये पुन्हा एकदा तो आहे. यावेळेला फटका पुन्हा एकदा चांगला आहे. हा चेंडू नक्कीच निघून गेला. अगदी लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर 4 धावांसाठी अगदी वेलकम बाउंड्री. खरं तर अगदी अडखळत खेळणारा आमचा गोवटणे संघ आता मात्र अगदी लोकल मधून बुलेट मध्ये चढलाय की काय. कम्मालीची बॅटिंग. या 3 मोठ्या फटक्याने या सामन्याचा नूरच बदलला. कमालीची धावसंख्या मात्र लगेच जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 33 धावांवरती. कारण की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटमध्ये तंत्र आणि मंत्र एकत्र करावं लागतं तरच तुम्ही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करू शकता आणि आता मात्र प्रेक्षक राजा मंत्रमुग्ध होताना पाहायला मिळतोय. चला आता मात्र पुन्हा एकदा टीम मीटिंग पाहायला मिळाली. चला 3 षटका. खरं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती यज्ञाची पहिल्या 2 चेंडूवरती. नंतर मात्र बॅटिंग चांगली झाली. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती एखादा तडाखा येईल की काय. दरम्यान दरम्यान माजी उपसरपंच मानसीताई यांचं शुभागमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. त्यांना देखील आपण विनंती करूया. आणि त्यांच्या समेत वंदनाताई माजी उपसरपंच त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे या व्यासपीठाची. खरं तर या व्यासपीठावरती महिला शक्ती जिच्या हातामध्ये पाळण्याची दोरी तोच या जगाचा कारभार करी आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांच्या माध्यमातून या गावाचा कारभार पाहिला गेला असं मानसीताई आणि वंदनाताई माजी उपसरपंच यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करूया. चला 4थ्या षटकाला सुरुवात होती. यावेळेला फटका चांगला आहे. अगदी फाईन लेग सीमा रेखेच्या बाहेर चेंडू निघाला. दन 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 करत चौकार. आता मात्र कमालीचा फटका पाहायला मिळतोय. संकेत मात्र चांगलीच बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर 3 महत्वाचे खेळाडू बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं आमचं गोवटणे संघ थोडासा बॅकफुटला जाईल की काय, परंतु संकेतने मात्र कमाल केली आहे. कमालीची बॅटिंग केली आताच्या घडीला. त्याच्या बॅटमधून आलेल्या या फटक्यामुळं खरं तर एक चांगला स्कोर या ठिकाणी उभारताना आपल्याला पाहायला मिळाला. 6 चेंडू आणि 22 धावा ही कामगिरी राहिली आहे संकेतची. यावेळेला चांगला बॉल परंतु नाही आहे. पंचांनी सांगितलं थोडीशी लाईन खराब आहे. खरं तर आमचा समालोचन कक्ष थोडासा वाईड आहे त्यामुळे सगळे चेंडू आम्हाला चांगलेच दिसतात. पंच आम्हाला कळवतात की हा खराब आहे म्हणून आणि यामुळे अगदी ऑफस्टम्पच्या खूपसा बाहेर वाईडची गाईडलाईन आहे ना त्याच्या बाहेरून चेंडू रिलीज करण्यात आला. त्यामुळे पंचांनी हा चेंडू अवंतार घोषित केला. आणखी एक धाव जोडली जाईल. यावेळेला पहा स्लोवर चेंडू. खरं तर गती काढून घेतली. बॅटचा फ्लो अगोदर खोलला. चेंडू धीम्या गतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कारण की या फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला यश देणारा एकमेव चेंडू म्हणजे स्लोअर बन आणि ते अस्त्र या ठिकाणी वापरण्यात आलं होतं. कारण की पहिल्या षटकामध्ये देखील साहिलने हे अस्त्र वापरलं होतं. त्याला यश मिळालं होतं. त्याने डॉट टाकला होता आणि तेच अस्त्र पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहू शकेल या गोलंदाजाने वापरलाय. यावेळेला हेलिकॉप्टर लूक दिला होता. मिनी हेलिकॉप्टर आणि चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार.
चला मात्र शेवा संघाच्या नावामध्ये थोडासा बदल होईल. सान्विका 11 SPCC शेबा या नावाने हा संघ आज खेळताना पाहायला मिळेल. यावेळेला इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या डोक्यावर मारला, लेट आला परंतु थेट आला षटकार. माजी सरपंच आमच्या मानसीताई पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करतो. एका बाजूला टीम शेवा आणि दुसऱ्या बाजूला सावरकर अशा दोन टीम दरम्यान टॉस केला जाणार आहे. मान्यवर देखील उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही टीम दरम्यान आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला सान्विका 11 SPCC नवीन शेवा त्यांच्या अगेन्स्ट मोरिया 11 सावरकर या दोन टीम दरम्यान टॉस केला जाईल आणि हेड आणि टेल आहे. टेल आणि टेल इज अ कॉल. आता टॉस देखील झालेला आहे. मॅच चालूच आहे. टॉस जिंकलेला आहे मोरिया 11 सावरकर टीमचा. डिसिजन फक्त सांगायचं आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि ओव्हर टू कॉम्बॉक्स इथे सर. तर आता शेवटचं षटक आहे. धावा मात्र खूप पुष्कळ पाहायला मिळत आहेत. चला 50 धावा. शेवटचं अंतिम षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आणि ते टाकण्यासाठी गोलंदाज झाला. चला हिमेश ठाकूर याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती आपण संकेत म्हात्रेला पाहू शकाल. समोर अगदी डान्सिंग डाऊन द ग्राउंड ला एलिव्हेशन या ठिकाणी चांगलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाचं आपण कौतुक करूया. सीमारेषेजवळ त्यानं चांगला सेव्ह केला. तिसऱ्या पंचाने आपण विनंती करूया. हा सेव्ह केला की षटकार आहे याची चाचपणी आपण करायची आहे, पण तिसऱ्या पंचाने विनंती करूया. चलो तिसरे पंच याची चाचपणी करतील की हा चेंडू परफेक्ट सेव्ह करण्यात आला की सेव्ह करत असताना क्षेत्ररक्षकाचा पाय. दरम्यान सन्माननीय यशवंतजी ठाकूर साहेबांना आपण विनंती करतोय की आपण मंचकावरती येऊन या मंचकाची शोभा वाढवायची आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. चला तिसरे पंच मात्र चेक करतायत. निर्णय थोडासा प्रलंबित आहे. अगदी दूध का दूध पाणी का पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. चला ऑनफिल्ड पंचांचा निर्णय या ठिकाणी पाठीमागच्या क्षेत्ररक्षकांना विचारलं जाईल की आपण तो निर्णय कळवायचा आहे. चला प्रेक्षकांनी सांगितलंय हा सेव्ह केलेला आहे. चला त्यामुळे फक्त सिंगल मिळेल. मोठ्या फटक्याचं रूपांतर या ठिकाणी फक्त सिंगल मध्ये केलं. आपण कौतुक करूया. बहुतेक यशपाल होता त्या ठिकाणी आणि यशपालने शेवटच्या क्षणी कमालीचा चेंडू झेल घेता आला नाही. त्याला माहित आहे झेल घेऊ शकत नाही. त्याने चेंडू आतमध्ये लोटला. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. यावेळेला समोर खेळला आणि स्टेट आला. पुन्हा एकदा थेट आला षटकार.
थँक्यू डीजे. दरम्यानच्या काळामध्ये डोंगरी गावातील गोड व्यक्तिमत्व राकेशजी पाटील आणि बाबूरावजी पाटील यांचं शुभागमन झालं आहे. त्यांना देखील आपण विनंती करूया, आपण मंचकावरती स्थानापन्न व्हा, आपल्या या व्यासपीठाची आपण शोभा वाढवा. दरम्यान रोहितच्या बॅट मधून आलाय दणका, कमालीचा फटका, स्टेट खेळला, थेट खेळला, 6 धावा, आणखी 6 धावा मिळाल्या. धावसंख्येमध्ये भरमसाठ वाढ, 57 धावा. आताच्या घडीला चांगली बॅटिंग होती. अगदी आउटसाइड ऑफस्टमच्या खूपसा बाहेर चेंडू टाकला आणि पंचाने हा चेंडू अवंतार घोषित केला. त्यामुळे आणखी एक धाव गोटणे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 58 झाले आहेत. आणखी 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला पुन्हा एकदा सरळ खेळला, लॉंग ऑफ सीमारेखेच्या बाहेर, धडक बेधडक षटकार मारलाय एकदम कडक. चला आता मात्र धावांचा वेग वाढवला जातोय. कमालीची बॅटिंग, रोहितची बॅट आता तळपताना पाहायला मिळते. खरं तर गतवर्षी ज्या खेळाडूंना समर्थ चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार जिंकली होती, तो मात्र चांगली बॅटिंग करतोय आणि दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करतोय. एका बाजूला संकेत म्हात्रे आहे आणि दुसऱ्या बाजूला रोहित पाटील. यावेळेला चांगला चेंडू यष्टीरक्षकांना गॅदर्ड केला, डॉटला चेंडू. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. या शेवटच्या काही चेंडूवरती आता सिंगल डबल्स नाही, तुम्हाला चौकार आणि षटकारच मारून एक मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे. कारण की बीसीसी भेंडकाल या महालन विभागातील एक दर्जेदार मोठा संघ आहे. 64 झाल्यात धावा. परत मात्र या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फॉरवर्ड पॉइंटला चेंडू अडवला जाईल. चला शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. चला लास्ट बॉल रिमेनिंग. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आहे. या बॉलवरती किती धावांचा ठसा उमटवला जाईल. चेंडूने बॅटची लिडिंग एज घेत, ओ माय गॉड, कॅच सुटा, मानो सपना तुटा. कारण की कॅच सुटल्यानंतर आणखी एक धाव मात्र जोडली गेली, आणखी एक धाव वाढली. धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती तब्बल 66 धावा आणि 67 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं राहिला. आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी पाहूया जसा आमचा भेंडकर संघ उतरेल. आपण समालोचनामध्ये बदल करतोय. पुढच्या 5 षटकांची कहाणी आपण मुलेखंड गावातील शंतनू चव्हाण यांच्या जुबाने ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण चला पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी स्वागत कक्षामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. चला प्रथमतः आपण स्वागत करणार आहोत मानसीताई पाटील, माजी उपसरपंच, माजी सरपंच म्हणून ज्यांना या गावाचा कारभार पाहिला, त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. चला संतोष दादांच्या शुभ हस्ते मी मानसीताई पाटील यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपला या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. चला आपण अतिथी कक्षामध्ये खरं तर ज्यांनी या गावाचा कारभार पाहिला अशा मानसीताई पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात
म्हणून नक्कीच आमचे संतोषदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. तदनंतर आपण वंदनाताई पाटील माजी उपसरपंच यांचा देखील सन्मान या ठिकाणी करतोय. त्यांना देखील आपण विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आमचे लाडके आयोजक संतोषदादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. सन्मान आपल्या कर्तृत्वाचा, सन्मान आपल्या कार्याचा आणि या स्त्री शक्तीचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. तदनंतर मी प्रफुल्ल पाटील साहेबांना विनंती करेन की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. सन्माननीय प्रफुल्ल पाटील साहेबांना आपण विनंती करूया. त्यांचा देखील खरं तर आलेल्या प्रत्येक माणसाचा चला बॅट्समन जाऊ द्यात. चला आपण प्रफुल्ल पाटील साहेबांचा सन्मान करतोय. महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा सन्मान करतोय. तदनंतर सन्माननीय यशवंत ठाकूर बोकरविडा गावातील सल्लागार यशवंत ठाकूर यांना आपण विनंती करू आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. त्यांचा देखील आपण विशेष सन्मान आपण करत आहोत. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण आहोत रायगड जिल्हा उरण तालुका आणि उरण तालुक्यातील बोकरविडा गावामध्ये जिथे आहे चालू असलेला दमदार क्रिकेटचा रंगारंगी सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. स्वर्गीय मधुकर बुधाजी पाटील चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जिथे मॅच नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन टीम दरम्यान एका बाजूला आहेत ते टीम गोवटणे आणि दुसऱ्या बाजूला भेंडकल. अशा दोन टीम दरम्यान दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. विजयासाठी पाठलाग करायचा आहे तो 67चा आणि यावेळच्या बॉलवरती मोठा फटका खेळून काढलाय. बऱ्याच उशीर शांत राहिला बॅटर, परंतु तदनंतरच्या बॉलवरती गोलंदाजावरती केलं आक्रमण. बॉल सीमा पार. या बॉलवरती रन्स मिळतात 4. धार नाही तलवारीच्या पातळीला, कासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातळीला. शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला. सर्वप्रथम रयतेचा राजा आदर्श राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करत पुन्हा एकदा मी क्रिकेट समालोचक शंतनू चव्हाण तुम्हा आम्हा सर्व प्रेक्षकांचं करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊन जातो. यावेळचा बॉल पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये खेळून काढलाय. मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीच्या 2 बॉलवरती गोलंदाजाचा बॉल बरा राहिला, परंतु तदनंतरच्या 2 बॉलवरती फलंदाजाचा बॉल बरा राहिला. बॉल चालला सीमा पार. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक चौकार. वर्तक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती त्याचा बॉल बला राहिला, परंतु दुसऱ्या बाजूने बॅटर आयुष भगत देखील सांगतात तुझ्याकडे क्षमता आहे तर माझ्याकडे देखील क्षमता आहे. मी देखील कच्च्या गुरूचा चेला नाहीये हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये या बॅटरने देखील 2 चौकार ठोकलेले आहेत. पुढचाच बॉल
पुढचा बॉल, यावेळचा बॉल क्लासिकल दर्जाचा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. यावेळेस आता मात्र गोलंदाजांचा बोलबाला राहिला. मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाजानं देखील दाखवलेलं आहे की माझ्याकडे देखील क्षमता आहे आणि मैदानाच्या आतमधून पहिला धक्का बसला BCC भेंडकल टीमला. सत्र मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतो आयुष भगत आला होता आघाडीला. त्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहिले, त्यानंतर तो बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती असताना साहिल ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये आता पहिला ओव्हर मिळतो, त्याला आपण पाहिलं होतं, पण तो आता मात्र बॅटिंग साठी देत असताना पाहायला मिळतोय. आणि इनॅट नंबर 3 वरती संघाच्या संघ कर्णधारानं त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि आता त्याला मात्र बॅटिंगसाठी प्राचारण करण्यात आलंय. त्याला देखील आता डावाला सावरावा लागेल, कारण की 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि अशा वेळेला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये थोडी सरपत्ती उत्तर तुम्हाला द्यावा लागेल, कारण की 25-30 धावा जरी बनल्या तरी मात्र फायटिंग टोटल तुमची 2 ओव्हर मध्ये बनू शकते. आणि अशा वेळेला गोलंदाज निशांत वर्तक पुढचा बॉल, त्यावेळेचा पुढचाच बॉल मैदानाच्या आतमध्ये सोडून दिला, परंतु पंच आता सांगतायत मैदानाच्या आतमध्ये येत असताना डॉट बॉल. आघाडीचा गोलंदाज निशांत वर्तकला आपण पाहिलं. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला, त्यानं टाकले 4 डॉट बॉल, काढले 2 चौकार. अशा रीतीनं ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर धावा लागलेल्या आहेत त्या धावफलकावरती 8, गडी बाद झाला 1. वितेशजी म्हात्रे नवीन शेवा गावातील व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं इथं आगमन झालेलं, आपण त्यांचं स्वागत करत आहोत. वितेश म्हात्रे नवीन शेवा. चला, ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 8 धावा. प्रथम स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहे. हितेन भोईर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. डावकर आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्यासाठी टाकलेला वेगवान दर्जाचा बॉल. पंच राजेंद्र गरज सांगतायत की इट्स व्हाईट बॉल. अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला 1 धावसंख्येची भर त्यामध्ये केली जाईल. धावफलकावरती एकंदरीत धावा बनलेल्या आहेत त्या 9 धावा धावफलकावरती बनल्या. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. हितेन भोईर नावाची चर्चा देखील करावी लागेल, कारण की भेंडकल टेनिस क्रिकेटची एक रन मशीन म्हणून ज्या खेळाडूची ओळख आपल्याला कित्येक क्रीडांगणावरती पाहायला मिळाली, परंतु मैदानाच्या आतमध्ये त्याला आता शांत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरले ते गोलंदाज परेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. परेश पाटील गोलंदाजीसाठी असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 67 चा पाठलाग करायचा आहे आणि अशा वेळेला तुम्हाला डॉट बॉल खेळून चालणार नाहीये. थोडी स्वरूपाती उत्तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला द्यावा लागेल, कारण की या स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल ना, तर मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील. पुढचा बॉल, पुढचाच बॉल मैदानाच्या आतमध्ये हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती केलाय आक्रमण आक्रमण आक्रमण. हितेन भोईरच्या बॅटमधून दे धक्का, 6 धावा, छक्का. खरं तर आपण वंदनाताई पाटील आणि मानसीताई पाटील खरं तर माजी सरपंच आणि उपसरपंच यांचा आभार मानतो आहे. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलात, त्यामुळे संतोषदादा पाटीलला आणि मित्र परिवाराकडून आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण विशेष कौतुक करूया. असं म्हणतात, अन्नदाता सुखी भवा, जीवन करे जीवित व्हा, अन्न हे पूर्ण बर्मा.
उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म या 4 दिवसामध्ये एक उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था करणारे गणपत बुवा पुंडे गावातील गोड व्यक्तिमत्व आणि गणेशदत्ता पाटील यांचं आपण कौतुक करूया. दादरवरून निघणारी अगदी मानाची दिंडी यामध्ये 23 वर्ष ते पायी प्रवास करतात आणि आज गायक 4 दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून पाहिली जाते. मी गणपत बुवा यांना विनंती करणार आहे की आपण या व्यासपीठावरती येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवा आणि आपला एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती आपण करणार आहोत. चला चेंडू द्या. चेंडू हरवला. भेटला. मैदानाच्या आतमध्ये आता हितेनच्या बॅटमधून धावायला सुरुवात झाल्यात. कारण की पहिला बॉल त्याला डॉट टाकल्यानंतर त्यानं मैदानाच्या आतमध्ये दिलं. थोडी स्वर प्रत्युत्तर धावफलकावरती एकंदरीत धावा बनल्यात त्या 21 धावा. यावेळेस पुढे सरसावत करण्याचा प्रयत्न, स्टेप आउट काढून मारण्याचा प्रयत्न होता पण डाव अंगलटी आला. या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये जरूर आला कारण की गोलंदाजच्या अगेन्स्ट ठोकलेले 2 षटकार, त्यानंतर गोलंदाजानं देखील पुनरागमन केले आणि टाकलेले डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी परेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांची गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला बॅटर हितेनसाठी यावेळचा बॉल आता सोडून देण्याचा प्रयत्न होता पण तो पंच सांगतात की पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची घोषणा केली जात आहे आणि या बॉलवरती देखील मैदानाच्या आतमध्ये येतोय तो अर्थात आणखीन एक डॉट बॉल असताना आपल्याला पाहायला मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल असताना पाहायला मिळालं. एकंदरीत दुसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. पाव्यात जो जिंकणार आहे तो जाणार आहे पुढच्या फेरीमध्ये, परंतु जो परास्त होईल त्याला स्पर्धेची वाट पाहावी लागेल. पाव्यात जो जिंकेल तो पुढे जाणार आहेच, त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढाई आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल आता पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक धावसंख्या वेगाने कंप्लीट केली आणि एकच धावसंख्येवरती समाधान मानला जाईल आणि बघता 12 बॉलचा खेळ संपला. धावा बनलेल्या आहेत त्या धावफलकावरती 22-22. चला 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती 22 धावा बनल्यात. तिसऱ्या षटकासाठी आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. निशांत वर्तक येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. चला 18 बॉल आता विजयासाठी करायचे आहेत त्या 45 धावा म्हणजे खऱ्या अर्थानं प्रति ओव्हर मध्ये तुम्हाला बनवायच्यात 15.00 ची सरासरी तुम्हाला राखावी लागेल. हितेंद्र डावाला सावरावं लागेल कारण की या मॅच मध्ये त्याची विकेट सर्वाधिक महत्वाची राहील. कारण की तो जर का मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत राहिला ना तर सामन्याचा निकाल कोणीही सांगू शकत नाहीये. कारण की त्याच्याकडे क्षमता आहे आणि तो आता आलेला आहे. तो बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा वेगवान दर्जाचा गोलंदाज निशांत आपल्याला पाहायला मिळतो. चला जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाही, याकडे देखील आता लक्ष वेधलं जाईल. गोलंदाजीसाठी निशांत वर्तक आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंगसाठी आणि स्ट्रायकर एंडला बॅटर हितेन भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले तर डावाला सावरावं लागेल. त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये दमदार खेळ करून दाखवावा लागेल. त्याच्यासाठी आता गोलंदाज देखील सज्ज झालेत. पहिला बॉल तिसऱ्या ओव्हरचा. चला गणपत बुवांचं इथं शुभागमन पाहायला मिळतं. खरं तर दादरवरून मानाची दिंडी अगदी 48 वर्ष जाते. त्या दिंडीमध्ये तब्बल 36 वेळा पायी प्रवास करणारे गणपत बुवा, पंढरपूरची 11 वेळा वारी करणारे. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं कौतुक करूया. आणि 4 दिवस जेवणाची व्यवस्था आणि त्यांचा कारभार पाहणारे त्यांच्या समेत गणेश पाटील यांनी देखील तब्बल
13 वर्ष नक्कीच या दिंडीमध्ये प्रवास केला. महादेव रसाळ साहेब यांचं देखील अगदी साई सेवा दिंडीमध्ये मोठं योगदान राहिलं आहे. त्यामुळे त्यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती आपण करत आहोत. दरम्यान महादेवजी रसाळ यांचा देखील आपण सन्मान करूया. अगदी दादरवरून जाणारी शिर्डी आणि या शिर्डीमध्ये साईचे भक्त आहेत आणि साईंची सेवा ज्यांच्या माध्यमातून केली जाते आणि खूप साऱ्या दिंड्या नक्कीच ज्यांच्या माध्यमातून पायी पायी चालताना पूर्ण करण्यात आल्या. सर्व साई सेवकांची व्यवस्था पाहण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं असे महादेवजी रसाळ यांचा देखील एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती आपण करत आहोत. तसेच गणेश दादांचा आता आपण करूया. खर तर दादरवरून जाणारी अगदी 48 वर्षाची परंपरा असणारी दिंडी आणि त्या दिंडीमध्ये तब्बल 13 वेळा ज्यांच्या माध्यमातून सहभाग घेतला आणि आता त्या दिंडीमध्ये अगदी त्यांना सामावून घेतलं. त्यामुळे त्यांना देखील पुढच्या वाटचालीसाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि त्यांचा एक विशेष सन्मान महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल आणि एक मोमेंट देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत आणि वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत. थँक्यू हितेश सर. मान्यवरांचं देखील आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. जवळ पुन्हा एकदा मॅचकडे जिथे पहिल्या बॉलवरती विकेट आली आणि दुसऱ्याच बॉलवरती 2 धावा. यावेळचा बॉल फुल टॉस होता परंतु फुल टोल वसूल करता आलेला नाही. या बॉलवरती एक धावसंख्या वेगानं कंप्लीट केली. एकापेक्षा जास्त आता काहीच मिळणार नाही. एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत ते एकंदरीत 25 धावा. 25 रन ऑन स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती बनल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना 2 गडी गमावलेत. बॅटिंग करणारा बीसीसी भेंडकल संघ आपण पाहताय. यंदाच्या अंगामध्ये सुरुवातीला त्या टीमनं चांगल्या दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला परंतु आता काही फरकानं मोठमोठ्या चुका त्यांच्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि थोड्या थोड्या फरकानं त्यांना कित्येक सामने पराभूत व्हावे लागले. आणि आता मैदानाच्या आतमध्ये चित्र काय घडलंय तर चित्र असं घडलं की रन आउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज भेंडकल संघाचा अर्थात बॅटर यशपाल भोईर रन आउटच्या स्वरूपात बाद. पाहायला मिळत आहेत. यावेळचा बॉल आता सोडून दिला परंतु पंच सांगतात की यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. येत असताना अर्थात डॉट बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल असताना आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये जो जिंकणार आहे तो पुढे जाईल. संजय आत्माराम पाटील यांना आपण विनंती करूया आपण मंचावरती येऊन या मंचाची शोभा वाढवायची आहे. यावेळचा बॉल कमी गतीने टाकला. फटका फसला होता परंतु क्षेत्ररक्षक तिकडे थोडेसे लंबवत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि या बॉलवरती वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावा आल्या धावफलकावरती. एकंदर धावा बनलेल्या आहेत त्या 28 आणि ओव्हर नंबर बघता बघता 3 चा खेळ इथून मात्र संपुष्टात आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाले त्या 28.
खरं तर संतोषदादा पाटील यांचे भाचे आहेत. आपण सक्षम म्हात्रे यांना विनंती करूया, आपण या मंचावरती येऊन या मंचाची सक्षम करत यांना विनंती करूया की या मंचावरती येऊन आपण या मंचाची शोभा वाढवायची आहे. आणि त्यांच्या समेत आपण संजय आत्माराम पाटील यांची उपस्थिती पाहतो, त्यांना देखील आपण विनंती करूया, आपण मंचकावरती येऊन या मंचकाची शोभा वाढवायची आहे. या बॉलवरती डायरेक्ट हिट जरूर आपल्याला पाहायला मिळाली, परंतु एक धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते एका धावेने धावफलक पुढे चालले आत्ताच्या घडीला 29 या धावसंख्येवरती. ते मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 11 बॉल आणि धावा करायचे त्या 38. तर संघ थोडासा अडचणीमध्ये सापडत असताना आपल्याला पाहायला मिळतो तो भेंडकल संघ. त्या चुका झाल्या पहिल्या डावामध्ये आणि त्या चुका तुम्हाला नक्की सुधाराव्या लागतील, कारण की अशा जर का चुका होत राहिल्या तर मात्र आपल्याला हार पत्करावी लागेल, कारण की चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात की षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज वैभव पाटील असताना आपल्याला पाहायला मिळतात. वैभव पाटील आलेत. यावेळचा बॉल मागील दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत, परंतु त्यांना इथून मात्र त्यांच्या डोक्यावरतून चेंडू सीमारेषा पार चौकार. हॅलो. दरम्यान नवीन शेवा गावातील शेतकरी कामगार पक्षाचे गाव अध्यक्ष महेशदादा म्हात्रे यांना आपण विनंती करत आहोत की आपण या मंचावरती येऊन या मंचाची शोभा वाढवायची आहे. चौकारात असताना आपल्याला पाहायला मिळाला दुसऱ्याच बॉलवरती. आता हे अशीच बॅटिंग करावी लागेल, चौकार षटकार मारावे लागतील जर मॅच जिंकायची असेल तर मोठे आणि मोठे फटके मारावे लागतील. यावेळचा बॉल पुन्हा एकदा फटका फसला, क्षेत्ररक्षक तिकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात वेगाने आले होते. एक धाव तिकडे वेगाने कंप्लीट झाली, परंतु दुसरीचा प्रयत्न आणि आता मात्र एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकच धाव आली धाव फलकावरती. एकंदरीत धावा बनलेल्या पाहायला मिळतात. ते चौथं षटक मार्गस्थ असताना 34 धावा धाव फलकावरती. चे गुणलेखक रोहन मोरे आम्हाला अपडेट करत असताना पाहायला मिळतात. 9 चेंडूमध्ये 33 ची आवश्यकता असताना मॅन फ्रॉम केगाव गावामधून आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये बोकरविडा गावामध्ये त्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळते गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती आलेली एक अतिरिक्तची धाव. चला, पंचांनी रेफल केला, वाईट साठी रेफल केलं. पहा, वाईट असला हा चेंडू वाईट आहे की व्हॅलिड आहे याची चाचपणी केली जाईल. चला, रनआउट साठी देखील DRS आहे. पहा, रनआउट आहे की वाईट आहे हे दोन्ही पण चाचपणी करायचे आहेत. चला, डिसिजन पेंडिंग आहे आणि
चला आता बॅटर सुरेख रीतीने पोहोचलेला आहे आणि व्हाईट बॉल देखील नाहीये. हा चेंडू आहे फेर. चला तर पंचांनी सांगितलेलं आहे की हा बॉल फेर आहे. पंचांनी तिसरे पंच रेफर केले होते आणि व्हाईट बॉल देखील पंचांनी चेक करण्यासाठी सांगितलं होतं आणि आता चला तुमचा खेळाडू आतमध्ये आहे आणि त्यांना देखील पंचांनी सांगितलं होतं आणि चला पुढचा बॉल आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल आता पुन्हा एकदा बिग करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत एका टप्प्यानं बॉलला आता मात्र ते उचलतात आणि तत्पूर्वी या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक सिंगल सिंगल धावसंख्या एक व्हाईट साठी रिव्ह्यू बॅटिंग टीमने घेतला होता आणि चला बॅटिंग करणाऱ्या टीमचा आता रिव्ह्यू संपलेला आहे कारण की दोन्ही टीमसाठी आपण एक एक रिव्ह्यू देतोय. यावेळचा बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. बघता बघता आता ओव्हर नंबर 4चा देखील खेळ संपला. धावा बनलेल्या आहेत धाव फलकावरती 37 धावा. 6 बॉल आता 30ची आवश्यकता आहे यासाठीचे. सहा बॉल विजयासाठी करायचे आहेत त्या 30 धावा आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन म्हात्रे मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल मारायचे ते 5 षटकार आणि ते मारले जातील का हे देखील आता पाहणं भरपूर महत्वाचं राहील. यावेळचा बॉल मागील दिशेला मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलवरती देखील मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो अर्थात तस डॉट बॉल आपल्याला तिकडे पाहायला मिळाला आहे. तर 5 चेंडू 30ची आवश्यकता म्हणजे 5ही चेंडू सीमारेषेच्या पार मारावेच लागतील. हव्यात त्याचं चित्र घडलं जाईल का 5 लाव्यात 30. यावेळचा बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये बॅटची लिडिंग एज लागली. यष्टीरक्षकानं झेल टिपला फलंदाज बाद. थँक्यू. चला आता मी विनंती करेन की मोरिया 11 सावरकर टीम आता आपण डगआउटच्या दिशेने येऊन थांबायचं आहे की सामना संपल्यानंतर आपण लगेचच लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे आणि या सामना संपल्यानंतर दोन्ही टीम आपण हँडशेक देखील करायचं आहे. याची देखील सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. यावेळचा बॉल ऑन साईडला जसा आला तसाच पाठवला. हा बॅटर होता कुठे आता हे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि या बॅटरनं आला लेट परंतु षटकार ठोकला थेट 6 धावा. थँक्यू. षटकार येत असताना आपल्याला आल्या 6 धावसंख्येनं आपला धावफलकाला इथून मात्र आकार उकार देत असताना पाहायला मिळाला आहे. परंतु यावेळचा बॉल यष्टीरक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांनी टिपलाय चांगल्या दर्जाचा झेल आणि मैदानाच्या आतमधून आणखीन एक फलंदाज संपला. इथेच खेळ फलंदाज बाद.
सामना जिंकलेला आहे तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये 14-16 गोवटणे टीमनं अभिनंदन टीम गोवटणे. चला दोन्ही टीम आता लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये हँडशेक करायचं आहे. चला हस्तलंदन करा आणि त्यानंतरच मैदान आपण सोडायचं आहे. आणि जाऊया त्या मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅच कडे. चला दोन्ही टीम आता हँडशेक करा आणि मैदानाच्या आतमध्ये लगेचच आता दुसऱ्या बाजूला टीम मोरिया 11 सावरकर लाईनअप मध्ये लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण देखील एंटर व्हा. चला लगेच आता मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आहे टीम मोरिया 11 सावरकर. लाईनअप मध्येच आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. आणि जाव्याच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आमचे गुणलेखक रोहन मोरे सांगतील की या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जात आहे की संकेत मात्रे या खेळाडूला दमदार बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. 12 चेंडूंमध्ये 29 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या तो संकेत मात्रे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला संकेत मात्रे यांना दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊयात मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देण्यासाठी. चला संकेत या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आपण देणार आहोत. आणि दुसरीच मॅच आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम शेवा आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे सावरकर अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु जाऊयात आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या मान्यवरांच्या पवित्र शुभ असते मॅन ऑफ द मॅच पारितोषिक संकेत मात्रे 12 बॉल मध्ये 29 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या आणि त्याला दिलं जाईल इथून मात्र मॅन ऑफ द मॅच पारितोषिक. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक इथून मात्र देऊन या खेळाडूला सन्मानित केलं जाईल. दमदार खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याला दिलं जाईल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन त्याला इथून मात्र सन्मानित केलं जाईल. दमदार खेळ त्याचा राहिला आणि आज मात्र स्पर्धेमध्ये दमदार खेळ त्याचा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकंदरीत जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकवत पहिल्या डावासाठी इथे जी मात्र